नमस्कार सर्वांचे आरजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा असो अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये मार्क आणून देणारे हे प्रश्न आहेत पहा। चला तर पहिला प्रश्न आहे, जमदग्नी म्हणजे काय? पर्याय 1 आहे पहा साधू, पर्याय 2 माणूस, पर्याय 3 शांत व्यक्ती, पर्याय 4 खूप रागीट माणूस। जमदग्नी म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे पहा। खूप रागीट माणूस यालाच काय म्हणतात तर जमदग्नी। प्रश्न आहे, हरी घरी कोण येऊन गेले? वाक्यातील सर्वनाम ओळखा। पर्याय 1 आहे हरी, पर्याय 2 घरी, पर्याय 3 कोण, पर्याय 4 गेले। आणि वाक्यातील सर्वनाम काय आहे? पर्याय क्रमांक 3 कोण हे सर्वनाम आहे। पुढील प्रश्न आहे, अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा। पर्याय 1 ड, पर्याय 2 न, पर्याय 3 म, पर्याय 4 न। अनुनासिक नसणारे म्हणून पर्याय क्रमांक 1 अनुनासिकांचा उच्चार हा नाकातून होतो पहा। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय 1 विनासायास, पर्याय 2 विनायास, पर्याय 3 अस्त, पर्याय 4 सनातनी। आणि सायासचा विरुद्धार्थी शब्द ओळखला आहे, विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 विनासायास। प्रश्न आहे, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? पर्याय 1 आहे आशीर्वाद। तुम्हाला आशीर्वाद हा शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे ओळखायचा आहे, म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे। तर कोणता आहे की त्याची वेलांटी मात्रा बरोबर आहे? तो आहे पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद। दुसरी वेलांटी आणि वावर रफार आहे। पुढील प्रश्न आहे, अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय 1 आहे केवल प्रयोगी अव्यय, पर्याय 2 आहे विशेषण, पर्याय 3 आहे उभयन्वी अव्यय, पर्याय 4 आहे पहा क्रियापद। आणि अबब हे काय आहे तर केवल प्रयोगी अव्यय आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न आहे पहा, लिंग बदला आणि शब्द आहे बोका। तर बोक्याचं लिंग बदलल्यानंतर काय होईल ते पर्याय निवडायचा आहे। पर्याय 1 आहे बोकी, पर्याय 2 बोकीन, पर्याय 3 भाटी, पर्याय 4 यापैकी नाही। आणि बरोबर उत्तर आहे पहा भाटी, बोका भाटी। पुढील प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा। पर्याय 1 आहे गतिदर्शक, पर्याय 2 आहे निश्चयदर्शक, पर्याय 3 आहे आवृत्तीदर्शक, पर्याय 4 आहे पहा यापैकी नाही। कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। मग कोणता आहे कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार? पर्याय क्रमांक 3 आवृत्तीदर्शक। पुढील प्रश्न आहे, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आणि तुम्हाला शब्द कोणता शुद्ध लिहिलेला आहे ते माहिती हा शब्द आहे पहा। मग माहितीला पहिली वेलांटी आहे का दुसरी आहे, तिला कोणती वेलांटी आहे हे येणं खूप गरजेचं आहे। अत्यंत मार्क आणून देणारा प्रश्न आहे। आणि पर्याय क्रमांक 2 हिला पहिली वेलांटी आणि तिला दुसरी वेलांटी। प्रश्न आहे, उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा। पर्याय 1 उठणे, पर्याय 2 उठसूट, पर्याय 3 उठला, पर्याय 4 उठ उठ। तर अभ्यस्त शब्द बनवायचा आहे आणि पर्याय क्रमांक 2 उठसूट हा अभ्यस्त शब्द बनेल पहा। पुढील प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण। आणि अधोरेखित बरोबर हे आहे पहा। पर्याय 1 आहे उभयन्वी अव्यय, पर्याय 2 आहे शब्दयोगी अव्यय, पर्याय 3 आहे क्रियाविशेषण अव्यय, पर्याय 4 आहे केवल प्रयोगी अव्यय। आणि बरोबर याला अधोरेखित केलेला आहे। मग ते कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहा तर शब्दयोगी अव्यय आहे पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा। पर्याय 1 वधू, पर्याय 2 विधवा, पर्याय 3 वधुरी, पर्याय 4 पर्याय 1 हे बरोबर आहे वधू। पुढील प्रश्न आहे पहा, पुढील शब्दापासून विशेषण तयार करा। आणि शब्द आहे शास्त्र। पर्याय 1 शास्त्रार्थ, पर्याय 2 शास्त्री, पर्याय 3 शास्त्रीय, पर्याय 4 शास्त्रज्ञ। आणि विशेषण तयार करायचं आहे शास्त्रपासून, तर काय होईल मग शास्त्रीय हे विशेषण तयार होईल पहा। पुढील प्रश्न आहे, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? पर्याय 1 आहे पहा कोणी यावे कोणी जावे, पुढील पर्याय आहे पहा हा रबरी चेंडू आहे, पर्याय 3 आहे कोणी बक्षीस मिळवले, पर्याय 4 आहे कोण आहे तिकडे। सामान्य सर्वनाम असलेले वाक्य विचारलं आहे पहा। मग सामान्य सर्वनाम असलेलं पर्याय क्रमांक 1 कोणी यावे कोणी जावे। पुढील प्रश्न आहे पहा, लिंग ओळखा सोने। पर्याय 1 नपुसकलिंगी, पर्याय 2 पुल्लिंगी, पर्याय 3 स्त्रीलिंगी,
पर्याय 4 यापैकी नाही. आणि लिंग ओळखताना तो, ती, ते वापरून लिंग ओळखायचं असतं पहा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, लिंग ओळखा आणि शब्द आहे मीठ भाकरी. पर्याय 1 आहे पुल्लिंगी, पर्याय 2 आहे स्त्रीलिंगी, पर्याय 3 आहे नपुसकलिंगी, पर्याय 4 आहे यापैकी नाही. आणि सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी शब्द आहे हा. प्रश्न आहे दुसरा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 टोकदार, पर्याय 2 निबर, पर्याय 3 बोथट, पर्याय 4 मऊ. आणि तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा बोथट. पुढील प्रश्न आहे पहा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय 1 आहे पहा रीती भविष्यकाळ, पर्याय 2 आहे साधा भविष्यकाळ, पर्याय 3 आहे पूर्ण भविष्यकाळ, पर्याय 4 आहे साधा वर्तमान काळ. आणि श्यामा चित्र काढत राहील म्हणजेच रीती भविष्यकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 आहे पहा प्रकाश आमटे, पर्याय 2 आहे पु ल देशपांडे, पर्याय 3 आहे आनंद यादव, पर्याय 4 आहे लक्ष्मण माने. आणि झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 आनंद यादव हे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे, विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? पर्याय 1 आहे पहा विदुषी, पर्याय 2 आहे विदुरीन, पर्याय 3 आहे विधवा, पर्याय 4 आहे सधवा. आणि विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा विधवा, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे पहा, भाषा या नामाचे अनेक वचन लिहा. पर्याय 1 भाषी, पर्याय 2 भाषा, पर्याय 3 भाषानो, पर्याय 4 भाषांनी. आणि भाषा या नामाचे अनेक वचन देखील भाषाच होते पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता? पर्याय 1 आहे जाऊ, पर्याय 2 आहे आज्ञा, पर्याय 3 आहे सभा, पर्याय 4 आहे दिशा. मग एकवचनी विचारला आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाऊ. पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? पर्याय 1 बोका, पर्याय 2 रेडा, पर्याय 3 बटाटा, पर्याय 4 बाजरी. आणि देशी नसलेला शब्द विचारला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बटाटा. पुढील प्रश्न आहे पहा, क्षणभंगूर बाबा या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? पर्याय 1 पाण्यावरची रेघ, पर्याय 2 सतीचे वाण, पर्याय 3 अळवावरचे पाणी, पर्याय 4 काळोखाची रात्र. आणि क्षरभंगूर बाबा म्हणजेच अळवावरचे पाणी हे बरोबर उत्तर आहे पहा. याच्यासाठी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणी येणं खूप गरजेचं आहे. प्रश्न आहे, लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत. पर्याय 1 बडबड गीत, पर्याय 2 भावगीत, पर्याय 3 बालगीत, पर्याय 4 अंगाई गीत. आणि लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेलं गीत कोणतं असतं? पर्याय क्रमांक 4 अंगाई गीत असतं पहा. पुढील प्रश्न आहे पहा, प्रयोग ओळखा. वाक्य आहे, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 भावे प्रयोग, पर्याय 4 यापैकी नाही. आणि पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 नशीब फिरणे, पर्याय 2 वाईट दिवस येणे, पर्याय 3 दैव प्रतिकूल होणे, पर्याय 4 दैव अनुकूल होणे. वाक्यप्रचार विचारला आहे पहा योग्य, म्हणून पर्याय क्रमांक 4 दैव अनुकूल होणे. पुढील प्रश्न आहे पहा, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय 1 आहे पहा सकर्मक भावे, पर्याय 2 आहे अकर्मक भावे, पर्याय 3 आहे कर्मणी, पर्याय 4 आहे सकर्मक कर्तरी. पोलिसांनी चोरास शोधून काढले सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा हे. पुढील प्रश्न आहे, अनुज या शब्दाचा अर्थ काय? पर्याय 1 धाकटा भाऊ, पर्याय 2 थोरला भाऊ, पर्याय 3 सावत्र भाऊ, पर्याय 4 थोरली बहीण. अनुज या शब्दाचा अर्थ काय होतो? तर धाकटा भाऊ, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे पहा, आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पर्याय 1 आभाळ कोसळणे, पर्याय 2 धाबेदन आणणे, पर्याय 3 झळ लागणे, पर्याय 4 डोळा लागणे. आणि आच लागणे म्हणजेच काय? तर झळ लागणे पहा हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. मनोरंजन हा शब्द कोणत्या संधी प्रकाराचा आहे? पर्याय 1 आहे विशेष संधी, पर्याय 2 आहे व्यंजन संधी,
पर्याय 3 आहे विसर्ग संधी, पर्याय 4 आहे स्वर संधी आणि मनोरंजन हा शब्द विसर्ग संधी या प्रकाराचा आहे पहा। पुढील प्रश्न आहे पहा, रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा। पर्याय 1 चालत असे, पर्याय 2 चालत होता, पर्याय 3 चालला, पर्याय 4 चालला होता। आणि रीती भूतकाळातील क्रियापद विचारला आहे, त्यामुळे बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 1 चालत असे। पुढील प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? पर्याय 1 अपसारण चिन्ह, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 अपूर्ण विराम, पर्याय 4 संयोग चिन्ह। आणि दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जातं पहा, म्हणून पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे पहा, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय 1 कोकणी, पर्याय 2 संस्कृत, पर्याय 3 अरबी, पर्याय 4 पोर्तुगीज। आणि हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे पहा, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? पर्याय 1 श्री बाळशास्त्री जांभेकर, पर्याय 2 श्री दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय 3 श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर, पर्याय 4 यापैकी नाही। आणि मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पर्याय 1 भोळसर, पर्याय 2 भोळसट, पर्याय 3 भोळेपणा, पर्याय 4 भोळी। आणि भोळा या शब्दाचे भाववाचक नाम भोळेपणा असे होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे पहा, खाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्य रूप ओळखा। शब्द आहे खेळ, पर्याय 1 आहे खेळे, पर्याय 2 खेळा, पर्याय 3 खेळू, पर्याय 4 खेळून। आणि बरोबर उत्तर आहे पहा खेळचं सामान्य रूप खेळ आहे होईल, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे, गोलपिठा हा कविता संग्रह डॅश डॅश यांचा आहे। पर्याय 1 श्री नामदेव ढसाळ, पर्याय 2 श्री दया पवार, पर्याय 3 श्री नारायण सुर्वे, पर्याय 4 श्री फ मु शिंदे। आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ। प्रश्न आहे, अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 श्री बाबा आमटे, पर्याय 2 श्री शरद जोशी, पर्याय 3 श्री विकास आमटे, पर्याय 4 श्री प्रकाश आमटे। अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी आहेत, पर्याय क्रमांक 2। प्रश्न आहे 10वा, कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 निंदा, पर्याय 2 मॅन, पर्याय 3 आन, पर्याय 4 शपथ। आणि कुक्षीचा समानार्थी शब्द मॅन हा आहे पहा, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे, वाक्य प्रकार ओळखा। वाक्य आहे पहा, सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 मिश्र वाक्य, पर्याय 3 संयुक्त वाक्य, पर्याय 4 अज्ञार्थी वाक्य। आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य आहे पहा हे। पुढील प्रश्न आहे, विद्वानचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय 1 विद्वत्ता, पर्याय 2 विद्वानी, पर्याय 3 विद्या, पर्याय 4 विदुषी। आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदुषी। पुढील प्रश्न आहे, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? पर्याय 1 समारोप, पर्याय 2 आरोप, पर्याय 3 योगायोग, पर्याय 4 भक्तियोग। आणि अभियोग म्हणजेच आरोप, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? पर्याय 1 द्वंद्व समास, पर्याय 2 कर्मधारय समास, पर्याय 3 तत्पुरुष समास, पर्याय 4 बहुव्रीही समास। आणि दशभुजा हा बहुव्रीही समासाचा प्रकार आहे। पुढील प्रश्न विसर्ग संधी ओळखा। मन अधिक राज्य, पर्याय 1 मनराज्य, पर्याय 2 मनराज्य, पर्याय 3 मनोराज्य, पर्याय 4 मनाचे राज्य। आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मनोराज्य।